शहरातील पाणी नियमित करण्यासंबंधीचा प्रश्न, कचऱ्याची व्यवस्था यासह विविध समस्यांवर महानगरपालिका प्रशासकांना माजी महापौर नंदकुमार घोडेले व महानगर प्रमुख रेणुकादास वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष शेंडगे, शिवाप्पा लुंगारे, विजय वाघमारे, चंद्रकांत गवई, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, मकरंद कुलकर्णी, आत्माराम पवार, जयसिंग होलिये, शुभम साळवे, शरद जायभाई, अमोल गगने तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। करत नसतील साहेब, आपण मालमत्ता कर वाढवणार आहात, पाणीपट्टी वाढवणार आहात, दुप्पट तिप्पट पाणीपट्टी नाही तसं नाही। हे कसं आहे साहेब, हा GR आहे तो परत एकदा तुम्ही वाचवा। आमच्या निवेदनाची आपण गंभीरतेने दखल घ्या आणि निवेदनामध्ये आम्ही शहरातल्या पाणीपुरवठा योजना आणि पाणीपुरवठ्याची परिस्थिती हा महत्त्वाचा विषय घेऊन आलो होतो। पाणीपुरवठा योजनेमध्ये शासनाने कारण नसताना 822 कोटी रुपयाच्या कर्जाचा बोजा महापालिकेवर लादला आहे। त्याला विरोध करण्यासाठी आम्ही आलो होतो। माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हीच योजना होती। या योजनेमध्ये 822 कोटी रुपये हे जे आता लोन देत आहेत ते पण शासन भरणार आणि महापालिकेचा हिस्सा पण शासन भरणार, अशा पद्धतीचं प्रोव्हिजन करण्यात आलं होतं। शासन बदललं, 1680 कोटीची योजना यांनी 3200 कोटीच्या पुढे नेली आणि कारण नसताना 822 कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर महापालिकेवर लादण्याचं काम हे शासन करत आहे। त्याचा आम्ही निषेध करतो। त्याला विरोध करण्यासाठी आम्ही मनपा प्रशासनाला आता निवेदन दिलं। त्याचबरोबर शहरात असलेली कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। हे शहर देशामध्ये 22व्या नंबरला आम्ही प्रयत्नपूर्वक मेहनत करून नेलं होतं शिवसेनेने। आज पुन्हा ही परिस्थिती गंभीर होताना दिसते। अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, डिव्हायडरमध्ये कचरा आहे, घंटागाड्या रेग्युलरली येत नाहीत, कर्मचारी उद्धटपणे वागणूक देतात, अशा अनेक तक्रारी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। प्रशासकाला आम्ही या संदर्भात निवेदन दिलं। त्याचबरोबर संत एकनाथरंग मंदिराची होत असलेली दुरावस्था, तिथला कंत्राटदाराची मुजोरी, याही बाबतीत आम्ही प्रशासकाची चर्चा केली। त्याचबरोबर अनेक भागातल्या ड्रेनेजचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाणीपुरवठा योजनेत खोदकाम होतंय आणि रिस्टोरेशन करायचं काम एजन्सीकडून होत नाही। तर याही गोष्टीवर आम्ही प्रशासकाचं लक्ष वेधलं आहे। त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्र या निविदा प्रक्रिया पण लवकरात लवकर करून तेही काम सुरू करण्याच्या संदर्भात आम्ही प्रशासकाला